नमस्कार. आय धिस वीक या दुसऱ्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. लक्षात घ्या, मागच्या आठवड्यामध्ये आपण धिस वीकचं पहिलं सेशन घेतलं होतं. तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी आम्हाला ते मेसेज करून कळवलं की त्याबाबत म्हणजे त्यांच्या ज्या सूचना असतील ॲज वेल ॲज त्यांचे जे मनोगत असतील या प्रकारे. ठीक आहे. सो आता आपण या सेशनला सुरू करूयात. आजच्या सेशन मध्ये हे महत्वाचे 5 मुद्दे डिस्कस होतील. हालाकी दर वीक मध्ये बहुतांश करंट अफेअर्स खास करून बाबतचे मुद्दे हे खूप डिस्कस होत असतात. बट आपल्याला अभ्यासाच्याच अनुषंगाने डिस्कस करायचं असल्या कारणानं जेवढं आपल्या कामाचं आहे तेवढंच मी तुम्हाला डिस्कस करण्याचा प्रयत्न करेल तुमच्यासोबत. ठीक आहे. चला. सो पहिला मुद्दा असेल भारत भूतान संबंध. नेक्स्ट असेल भारत ताजिकिस्तान. अत्यंत महत्वाची न्यूज आहे, कारण आपला जो एकमेव भारताबाहेरचा एक लष्करी तळ होतं ते आता आपल्या हातातनं गेलंय ऑलमोस्ट. भारत व्हिएतनाम संबंध अत्यंत महत्वाचे आहेत. मग त्या कोणकोणत्या कॉन्टेक्स्टने हे पण मी तुम्हाला सांगेल. भारत बोट्सवाना हा एक आफ्रिकन देश आहे. आणि मग जागतिक आण्विक संकट आणि यामध्ये सन्माननीय श्री ट्रम्प यांनी काय काय भूमिका बजावलेली आहे ते आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. चला, पहिला भारत आणि भूतान संबंध. एकदा फक्त नेमकं भूतान कोणत्या ठिकाणी आहे, एकदम म्हणजे भारताच्या अनुषंगाने सुद्धा ॲज वेल ॲज जागतिक अनुषंगाने सुद्धा. तुम्ही इथं पाहत असाल भूतान हे तुम्हाला भारताच्या विविध नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सशी कनेक्टेड असलेलं पाहायला मिळेल. आता भूतान भारतासाठी का महत्वाचं आहे, तर भारताच्या महत्वाच्या 2-3 पॉलिसीज आहेत. त्या धोरणांच्या अनुषंगाने भारत भूतान संबंध हे नेहमी आपल्याला अभ्यासावे लागतील. पहिली पॉलिसी तुम्हाला सांगतो, तिचं नाव असेल गुजराल सिद्धांत. लक्षात ठेवाल, ऑलरेडी गुजराल सिद्धांतावर युपीएससीनं यापूर्वी प्रश्न विचारून ठेवलेला आहे 10 मार्कांसाठी. आणि गुजराल मधलं पहिला सिद्धांत होता की भारत शेजारील देशांना आपल्या क्षमतेप्रमाणे मदत करेल, या उलट त्यांच्याकडनं कुठल्याही परताव्याची अपेक्षा ठेवणार नाही. सो नो रेसिप्रोसिटी नावाचं एक प्रिन्सिपल आहे गुजराल सिद्धांतामधलं, जे अत्यंत महत्वाचं आहे. सो भारत भूतान संबंध हे गुजराल सिद्धांताच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे आहेत. नेक्स्ट, भारताची दुसरी महत्वाची पॉलिसी, तिचं नाव आहे नेबरहुड फर्स्ट पॉलिसी. हिलाच आपण शेजारील राष्ट्र प्रथम नीती असंही म्हणतो. सो गुजराल सिद्धांत आणि नेबरहुड फर्स्ट पॉलिसी. गुजराल सिद्धांत आणला गेला होता 1997 आणि नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणल्या गेली होती 2014. या दोनही धोरणांच्या अनुषंगाने भारताला भूतान हा देश अत्यंत महत्वाचा आहे. बरं, आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 वेळा भूतानला जाऊन आलेले आहेत. 2014ला गेले होते, 24ला मागच्या वर्षी गेले होते आणि या वर्षी जे सध्याचे भूतानचे राजे आहेत त्यांचे जे वडील आहेत त्यांचा 17वा वाढदिवस होता. त्या अनुषंगाने मग भारताचे पीएम नरेंद्र मोदी हे मागच्या आठवड्यामध्ये भूतानला जाऊन आले. सो त्या अनुषंगाने भारत आणि भूतान संबंध आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता हालाकी भारत भूतान संबंधांचा इतिहास वगैरे यावर मी जाणार नाही. ते ऑलरेडी व्हाईल आपण जेव्हा आपल्या बॅच मध्ये लेक्चर्स काही पोरांनी म्हणजे तुम्ही जॉईन केलेले असतील किंवा केलेले असतील तर तिथे आपण ते कव्हर केलंय. आता आपण 1 बाय 1 जाऊयात. फक्त लक्षात घ्या की ही ती न्यूज आहे 10 नोव्हेंबरची. नरेंद्र मोदी आय थॉट 11 की 12 नोव्हेंबर या 2 दिवसांसाठी बहुतेक भूतानला गेलेले होते. ठीक. चला पुढे आपण जाऊ. सो काय काय झालं या भेटी दरम्यान यावर आपण विशेष भर देऊयात. पहिलं काय झालं तर 2017 पासून 2018 पासून तर 2023 या 5 वर्षाच्या काळात भूतानमध्ये 12वी पंचवार्षिक योजना होती 2018 ते 23. त्या 12व्या पंचवार्षिक योजनेसाठी भारतानं यापूर्वी 4500 कोटी रुपये दिलेले होते भूतान सरकारला किंवा भूतानला. आता भूतानची 13वी पंचवार्षिक योजना विकसित झाली किंवा तिचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. तिचं नाव आहे 13वी पंचवार्षिक योजना 2024 ते 2029. आता या पंचवार्षिक योजनेतील विविध उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी भारत सरकार भूतानला 10,000 कोटी रुपये देणार आहे. हे सुद्धा तुम्ही फॅक्ट्स लक्षात ठेवू शकता. आधी आपण 4,500 कोटी दिले होते. आता 13व्या पंचवार्षिक योजनेतील उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी भारत भूतानला 10,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची
आर्थिक सहकार्य करणार आहे. बरं, ऑफकोर्स हे जे सहकार्य असतं हे एक प्रकारे लोन म्हणूनच असतं, मात्र भारत हा कमीत कमी त्यावर काय ठेवते तर इंटरेस्ट रेट ठेवते. ठीक आहे, डन. पुढे अधिक काय झालं या बैठकीमध्ये? नरेंद्र मोदी जेव्हा गेले मागच्या 2-3 दिवसापूर्वी, तर गेलेफू माइंडफुलनेस सिटी, गेलेफू नावाचं एक शहर आहे आणि हे शहर स्पेशल इकॉनॉमिक झोन बनण्याच्या मार्गावर आहे. सो भारत सरकार गेलेफू या शहराला स्पेशल इकॉनॉमिक झोन बनवण्यासाठी मदत करत आहे. सो ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आसामच्या हातीसार येथे एक इमिग्रेशन तपासणी केंद्र उभं केलं जाणार आहे. इमिग्रेशन म्हणजे जर भूतानमधनं काही लोक भारतामध्ये येणार असतील किंवा भारतातनं काही लोक भूतानला जाणार असतील, तर जस्ट फक्त त्यांची कागदपत्र तपासणं वगैरे याकरता काही गोष्टी असतात. नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करार पण झाले, जसं अक्षय ऊर्जा आहे, आरोग्य आहे, मानसिक आरोग्य आहे. इट्स ओके, म्हणजे ठीक आहे. पुढे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. भारतानं भूतानला आतापर्यंत विविध 5 जलविद्युत ऊर्जा केंद्रासाठी मदत केलेली आहे. त्यापैकी एक पुनात सांगचू आहे, मंगदेचू आहे, ताला आहे, बरोबर, आणि अदर 2 आहेत म्हणजे. सो रिसेंटली काय झालं की जेव्हा नरेंद्र मोदी तिथे गेलेत तेव्हा पुनात सांगशू 2 जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन केलं गेलं, ज्यामधून 1020 मेगावॅट ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता तिची आहे, म्हणजे गॉट इट, ऍज वेल ऍज 1200 मेगावॅट क्षमता असलेलं पुनात सांगचू एक प्रकल्प, याचं काम मधल्या काळात थांबलेलं होतं, तर ते काम सुद्धा पुन्हा सुरू होणार आहे. सो आता ह्या दोनही गोष्टी म्हणजे 1020 मेगावॅटचं पुनात सांगचू 2 आणि 1200 मेगावॅटचं पुनात सांगचू 1 या दोनही प्रकल्पाचं उद्घाटन किंवा काम पुढे कंटिन्यू होणार आहे म्हणजे. आणि याकरता भारतानं भूतानला 40 अब्ज रुपयांचं कर्ज दिलेलं आहे. आकडा जर तुमच्या लक्षात राहिला तर ते बेटर होईल, जेणेकरून उत्तरामध्ये आपलं काय ज्याला म्हणून हाफ मार्क एक्स्ट्रा नावाची सिरीज सध्या सुरू आहे आपली युट्यूबवर. सो जो शिल्लकचा अर्धा मार्क असतो तो भेटेल कसा इतरांपेक्षा, तर आपण इतरांपेक्षा जर काही मुद्दे वेगळ्या पद्धतीने मांडू शकलो, मग तो फॅक्च्युअल डेटा असेल, ते पर्स्पेक्टिव्ह असतील वगैरे, सो त्या अनुषंगाने ह्या गोष्टी लिहाल म्हणजे. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट पुढचा आहे, 2 देशांमध्ये कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी गेलेफू ते कोकराझार आणि समत्से ते बनारहट यांच्यामध्ये आता रेल्वे मार्ग सुरू करण्याचा विचार आहे. म्हणजे भारत आणि भूतानला कनेक्ट करण्यासाठी आणि व्हाया रेल्वे कनेक्टिव्हिटी डेव्हलप करण्यासाठी काही करार झालेले आहेत, जे तुम्ही काय लिहू शकता. बाकी मुद्दे मग हे वाचनातनं पण कव्हर होतात, सो त्या मी एकदम साधे मुद्दे तुम्हाला काही सांगत बसणार नाही. नेक्स्ट पुढचं आहे व्यापार व आर्थिक भागीदारी. आता हालाकी भारत आणि भूतान यांच्यामध्ये 1972 याच वर्षी मुक्त व्यापार करार झाला सॉरी, ज्याच्यामध्ये अमेंडमेंट्स ह्या 2016 मध्ये करण्यात आलेल्या होत्या. बरं, भारत आणि भूतान यांच्यामधील 2014-15 साली एकूण व्यापार होता $484 मिलियन. मिलियन म्हणजे मराठीमध्ये दशलक्ष. मात्र 2 देशांमधील आर्थिक सहकार्य वाढलंय सध्या, आणि जर तुम्ही रिसेंटचा आकडा बघत असाल तर भारत आणि भूतान यांच्यामधला व्यापार किती झालाय तर $178 बिलियन. सो 1.78 बिलियन एवढं काय झालेलं तर 178 ने माफ करा मी चुकलोय, 1.78 बिलियन एवढा द्विपक्षीय व्यापार तुम्हाला दिसल म्हणजे. ठीक आहे, 178 चुकीने बोलल्या गेलं. पुढे आपण जाऊ. आता जेवढं भूतानमध्ये जगातील विविध देशांनी गुंतवणूक केली असेल त्यापैकी ऑलमोस्ट 50% गुंतवणूक ही भारताकडनं करण्यात आलेली आहे. तुम्हाला हे पण लक्षात घ्यावं लागेल की भूतान जेवढा जगाशी व्यापार करते त्यापैकी 80% कमी जास्त एवढा व्यापार हा एकट्या भारताशी करते. सो भूतान इज हायली डिपेंडेंट ऑन इंडिया, आणि कुठल्या कॉन्टेक्स्ट ना तर ट्रेड या अनुषंगाने आपण म्हणू शकतो म्हणजे. ठीक आहे, बरं. पुढे भारतानं 2022 मध्ये भूतानकडून 2448 कोटी रुपये किमतीची वीज आयात केली. ही पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवाल की जेवढं भूतान जलविद्युत केंद्रांच्या माध्यमातून ऊर्जा तयार करतं, लगभग 70 ते 80% वीज ते भारतालाच एक्सपोर्ट करतात म्हणजे. ठीक, चलो भाई आगे जाके पढेंगे. सांस्कृतिक सहकार्य काय तर 2 महत्वाच्या आपण स्कॉलरशिपची नावं यापूर्वी शिकलो होतो, किंबहुना तुम्हाला माहिती पण असते. नेहरू वांगचुक स्कॉलरशिप,
आणि अँबॅसेडर स्कॉलरशिप अशा 2 प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहे ज्या स्कॉलरशिप भारत सरकार भूतानी विद्यार्थ्यांना देतं. तो या 2 स्कॉलरशिपच्या माध्यमातून भूतानचे विद्यार्थी भारतात येऊन शिक्षण घेऊ शकतात. डन. सो बघा, दरवर्षी 1000+ भूतानच्या विद्यार्थ्यांना नेहरू वांगचुक स्कॉलरशिप किंवा अँबॅसेडर स्कॉलरशिप दिली जाते. डन. पुढे चला. नंतर मग बोधगया आणि नालंदा हे तर महत्वाचे धार्मिक आणि शैक्षणिक ठिकाण पण होती भूतानसाठी. पुढे आपण बघूयात की भारत लाकांग मंदिर हे जे तुम्हाला इथं इमेज मध्ये दिसेल, या लाकांग मंदिराचा विकास किंवा मग जीर्णोद्धार करण्यासाठी आर्थिक प्रयत्न करत आहे किंवा आर्थिक सहकार्य करत आहे. सो ह्या पण गोष्टी लिखाणात लिहायला काही हरकत नाही. पुढे तांत्रिक सहकार्य 2 देशांमध्ये कशा प्रकारचं आहे, तर भारतानं रुपे आणि भीम, आता रुपे कार्ड आहे आपलं आणि जी भीम ऍप आहे बरोबर, जे UPI वर चालतं. सो तुम्ही हे पण लिहू शकाल की 2 देशांमध्ये तांत्रिक सहकार्याच्या अनुषंगाने भारतानं UPI सिस्टीम कुणाला दिलेली आहे, तर भूतानला दिलेली आहे. ऍज वेल ऍज हे जो एक डिजिटल ड्रक्यूल प्रोग्राम आहे ज्या माध्यमातून भूतानमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल भूतान बनवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, सो त्याही करता भारतानं भूतानला हेल्प केली हे आपण सांगू शकतो. पुढे तुम्ही इथे जर काही ही डायग्राम पाहिली, ही डायग्राम आपल्याला दिसेल की जी सिस्टीम भारतानं तयार केली 2017-18 साली नोटबंदीच्या नंतरची, तर भारतानं UPI सिस्टीम जगातल्या विविध देशांना दिलेली आहे. त्यामध्ये UK येतं, फ्रान्स येतं, नेपाळ, UAE, ओमान, सिंगापूर, मलेशिया, भूतान. आता आपली इच्छा पण आहे की श्रीलंकेला पण आपण ती UPI सिस्टीम देणार आहोत. म्हणजे गॉट इट. सो UPI टेक्नॉलॉजी ही मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण हस्तांतरित करत आहोत. सो टेक्नॉलॉजी कोऑपरेशन, ज्याला आपण मराठीमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण असं म्हणतो, तर तंत्रज्ञान हस्तांतरणामध्ये भारत हा आता पुढाकार घेत चाललाय. सो हा पण मुद्दा आपण अगदी योग्य पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या 4 क्षेत्रामध्ये भारत भूतानच्या शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. हे पण तुम्ही लिहू शकाल. फायनान्शियल टेक्नॉलॉजी, सायबर सुरक्षा, नंतर मग आपण काय म्हणतो डिस्टन्स एज्युकेशन, टेलिमेडिसिन याही क्षेत्रामध्ये भारत आणि भूतान यांच्यामधलं सहकार्य वाढत चाललंय, जे अत्यंत महत्वाची गोष्ट 2 देशांच्या एकूणच संबंधांमध्ये किंवा खास करून परराष्ट्र नीतीमध्ये तुम्हाला दिसते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बरं की भूतान आपल्यासाठी का महत्वाचं आहे, तर गुजरात सिद्धांत ऍज वेल ऍज नेबरहुड फर्स्ट पॉलिसीच्या अनुषंगाने महत्वाचं आहे. बट पुढे जाऊन आपण पाहतो की भारत आणि भूतान यांच्यामध्ये काही इश्यूज पण आहे. पहिला इश्यू कोणता आहे, तर चीन आणि भूतानमध्ये सीमावाद झाला होता, खास करून ज्याला आपण डोकलाम कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो. आणि भारतानं कोणाची बाजू घेतली होती, भूतानची. कारण भारत आणि भूतान यांच्यामध्ये 1949 साली एक मैत्री करार झालेला आहे आणि त्या मैत्री करारामध्ये एक मुद्दा लिहून ठेवला होता की भूतानच्या सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही कोणाची आहे, तर भारताची असत. सो हालाकी भारत आणि चीन डोकलामवरनं डायरेक्ट कुठलाही वाद नव्हता, मात्र भारतानं भूतानची बाजू घेतली. सो ती एक तुम्हाला समस्या पाहायला भेटते. दुसरी समस्या भारत भूतानमध्ये आहे ते म्हणजे भारत जलविद्युत प्रकल्पांची घोषणा करतो, मात्र वेळेत अंमलबजावणी करत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, भारत आणि भूतान, खास करून भारताने भूतानला जे वेळोवेळी कर्ज दिलेलं आहे त्याचा आता रेशो बदललाय. म्हणजे आधी काय व्हायचं, भारत जेवढं कर्ज भूतानला द्यायचं त्यापैकी 70% सबसिडी, 30% कर्ज असायचं. आता उलट पुलट केलंय म्हणजे भारतानं. अरे माफ करा, आधी काय असायचं तर 60% सबसिडी आणि 40% कर्ज असायचं. आता भारतानं काय केलंय की 30% सबसिडी ठेवली आणि 70% कर्ज करून टाकलंय. सो दॅट तो एक वादाचा मुद्दा भारत आणि भूतान यांच्या द्विपक्षीय संबंधांमधला आहे. ठीक. चला पुढचा मुद्दा आपण बघू. पुढचा मुद्दा असेल ते म्हणजे भूतानची अर्थव्यवस्था भारतावर हायली डिपेंडेंट आहे. मी म्हटल्याप्रमाणे भूतानचा 80% जास्त व्यापार हा भारताशी होतो. सो काय की ओव्हर डिपेंडन्सी जी भूतानची भारतावर आहे ते भूतानच्या अर्थव्यवस्थेला धोकादायक असलेली गोष्ट आहे. नेक्स्ट, पुढचं आव्हान 2 देशांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल ते म्हणजे चीनचा भूतानमध्ये हळूहळू वाढत असलेला प्रभाव. रिसेंटची आकडेवारी आहे की भूतान जेवढा जगाशी व्यापार करतो त्यापैकी 1/4 व्यापार हा आता तो चीनशी करत चाललेला आहे. म्हणजे हा एक वादाचा मुद्दा भारताच्या अनुषंगाने होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, उच्च म्हणजे हाय सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी
हालाकी तुम्हाला जर भूतानमध्ये जायचं असेल तर तुम्ही तिथं जाऊ शकता, तुम्हाला काही विजाची गरज नाही भारतीय लोकांना. बट मागच्या काही वर्षांपासून भूतानमध्ये येणाऱ्या पर्यटकांपासून काही फी घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या फीचंच नाव आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी. आणि ही फी जरा वाढतच असल्या कारणानं मग भारतीय टुरिस्ट लोकांनी तिथे जाणं जरा कमी करून टाकलंय म्हणजे. ठीक आहे. नंतर जलविद्युत प्रकल्पांमुळे पूर परिस्थिती तयार होणं, गाळ संचय, नंतर पुढे आपण पाहतो की क्लायमेट चेंज आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारे काही प्रश्न असतील तर. नेक्स्ट, जे जलविद्युत केंद्र आपण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो आहे भूतान सोबत, त्यांची वेळेत अंमलबजावणी न होणे हा सुद्धा एक वादाचा मुद्दा तुम्हाला पाहायला भेटतो. आणि दोन देशांमध्ये होणारी बेकायदेशीर व्यापार आणि तस्करी, खास करून मग ती अंमली पदार्थांची तस्करी असेल, मानवी तस्करी असेल, गॉट इट. सो ह्या पण समस्या तुम्हाला दोन देशांमध्ये पाहायला भेटतात. डन. आता याच्यावर उपाय पण आहेत. या उपायांची चर्चा इथे केलेली आहे की काय काय करता येऊ शकतं जेणेकरून भारत आणि भूतान संबंध अधिक चांगले होऊ शकतात. तर तुम्ही ह्या वाचून घ्यायला काही हरकत नाही, कारण एकदा का तुम्हाला दोन देशांमध्ये चॅलेंजेस किंवा इश्यूज कोणकोणते हे समजलं की त्यावर उपाय लिहिणं हे तुलनेनं फार सोपं होऊन जातं म्हणजे. ठीक आहे, चला पुढे मी जातो. आता परत एक आर्टिकल आलं होतं भारत भूतान संबंधांवर, तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर म्हणून तुम्हाला इथे मी त्याचं कात्रण जे आहे ते दिलेलं आहे म्हणजे. ठीक. आता डायरेक्टली भारत आणि भूतान यांच्या संबंधांवर युपीएससीनं मेन्स मध्ये जरी प्रश्न विचारला नाही, मात्र अप्रत्यक्षपणे भारत भूतान संबंधांच्या बाबत एक्झाम मध्ये प्रश्न आलेले आहेत. हा GS3 चा प्रश्न आहे, 2016 साली युपीएससी मेन्स मध्ये विचारलाय. तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचून घेऊ शकता. बट फक्त भारत भूतान संबंध जेवढे आतापर्यंत आपण शिकलो एवढं वाचून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही. तुम्हाला भारत पाकिस्तान, भारत नेपाळ, भारत बांगलादेश, भारत म्यानमार, भारत श्रीलंका, भारत भूतान या सर्व म्हणजे भारताचे जे शेजारी देश आहेत यांच्याशी आपले संबंध कसे आहेत ते समजावे लागतील. इश्यूज कोणकोणते आहेत ते समजावे लागतील. आणि मग या देशांसोबत सीमावाद कोणकोणत्या घटकांवरनं आहे याचा अंदाज घेऊन कदाचित तुम्ही व्यवस्थितपणे या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. बट फक्त मला हे सांगायचं होतं की यापूर्वी आयोगानं एकदा प्रश्न विचारलेला आहे, त्या कॉन्टेक्स्ट तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक. आता आपण दुसरा इश्यू सुरू करतोय, त्याचं नाव असेल भारत आणि ताजिकिस्तान संबंध. आय डोंट नो की तुम्ही आपलं भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचं पुस्तक वाचलंय का. यापूर्वी युपीएससीच्या मेन्स मध्ये, आता मी युपीएससी का वेळोवेळी बोलतोय कारण तुम्हाला असं वाटू शकतं की सर राव एमपीएससी विषयी बोला की. बट द प्रॉब्लेम इज की एमपीएससी ची एकही एक्झाम ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेली नाहीये, जी आता होईल कदाचित या येणाऱ्या मार्च मध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा एक आधार नाही की एमपीएससी कशा प्रकारे प्रश्न विचारेल. म्हणून मग आपण काय करतो की युपीएससी वरच किंवा युपीएससीने जे यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत त्याच बाबत आपण पुढचा चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो. बाबा की अशावर असे प्रश्न आलेत या टॉपिकवर तर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा. आता ताजिकिस्तान हा मध्य आशियाचा भाग आहे. मध्य आशियामध्ये 5 देश येतात: कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान. 5 देश येतात. त्या 5 देशांपैकी तुम्हाला एक म्हणून कोण पाहायला भेटते तर ताजिकिस्तान नावाचा देश पाहायला भेटतो. बरं, ताजिकिस्तान आणि भारत हे कोणकोणत्या कॉन्टेक्स्टला महत्वाचे इथेच काही सांगतो जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी पुढे समजून घेते वेळी सोपं जाईल. बघा, भारताची एक पॉलिसी आहे, त्याचं नाव आहे कनेक्ट सेंट्रल एशिया पॉलिसी. तुम्ही लिहून ठेवायला काहीच हरकत नाही. कनेक्ट सेंट्रल एशिया पॉलिसी ही पॉलिसी भारतानं 2012 साली आणली होती आणि याचा हेतूच होता की जो कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान हे जे 5 देश आहे या 5 देशांसोबत आर्थिक, राजकीय, ऊर्जा, संरक्षण, नंतर मग सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासाठी ही पॉलिसी आणली गेली होती. सो दॅट आज जे आपण भारत ताजिकिस्तान संबंध शिकणार आहे तुम्ही त्याचा काय कनेक्शन या कनेक्ट सेंट्रल एशिया पॉलिसी 2012 शी जोडू शकता. नेक्स्ट, भारत सामील झालेला आहे अशगाबाद करारामध्ये. सो तुम्ही कदाचित जर अशगाबाद करार शिकला असाल तर तुम्हाला हे खूप चांगलं माहिती असेल.
अशगाबाद करार 2018 साली भारत सामील झाला. हालाकी अशगाबाद हे तुर्कमेनिस्तानची राजधानी आहे, मात्र अशगाबाद कराराच्या माध्यमातून ताजिकिस्तान सोबतचे आपण आपले संबंध सुद्धा मजबूत करू शकत आहो किंवा शकणार आहे. दॅट्स वाय मग तुम्ही भारत ताजिकिस्तान संबंध हे अशगाबाद कराराशी कनेक्ट करायला काहीच हरकत नाही. नेक्स्ट, भारताची एक अत्यंत महत्वाची आणि खूपच जबरदस्त पॉलिसी आहे, तिचं नाव आहे नेकलेस ऑफ डायमंड स्ट्रॅटेजी. हालाकी जरा डायमंडचं नाव काढलं जरा मला भीती वाटते, पण ठीक आहे, का नंतर सांगेल कधीतरी. सो नेकलेस ऑफ डायमंड स्ट्रॅटेजी ही चीनला काउंटर करण्यासाठी किंवा चीनचा जो प्रभाव आहे हिंद महासागरामध्ये तो प्रभाव कमी करण्यासाठी भारतानं हे आणली होती. आणि या नेकलेस ऑफ डायमंड स्ट्रॅटेजीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी भारताला कोण महत्वाचं आहे, तर ताजिकिस्तान महत्वाचा आहे. परत ताजिकिस्तान भारताला का महत्वाचा आहे, तर एनर्जी कोऑपरेशन. भारत या सेंट्रल आशिया देशांमधनं मोठ्या प्रमाणात गॅस, ऑइल आणि युरेनियम आयात करतो. आता युरेनियम भारताला का महत्वाचं आहे, जर याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. दॅट्स वाय हे सर्व देश म्हणजे ज्याला आपण सेंट्रल एशियन कंट्रीज असं म्हणतो हे महत्वाचे आहेत. त्यापैकी एक आहे ताजिकिस्तान. सो तुम्हाला आता ताजिकिस्तान आणि एकूणच सेंट्रल एशियाचं महत्व बऱ्यापैकी समजलं असेल. आता आपण जो आजचा मुद्दा काय काय घडलं काय म्हणजे लक्षात घ्या. हा जो ताजिकिस्तान आहे या ताजिकिस्तानमध्ये इथं ऐनी नावाचं एक हवाई तळ होतं, ज्याला एअरबेसला आपण हवाई तळ असं म्हणतो मराठीत. हे ऐनी नावाचं हवाई तळ भारतानं विकसित केलं होतं 2002 या वर्षी. त्याच्या मागचं लॉजिक पण हे होतं कारण नेमकं 2001 मध्ये अमेरिकेनं अटॅक केला होता अफगाणिस्तानवर आणि हळूहळू भारत अफगाणिस्तान संबंध चांगले होत होते. सो अफगाणिस्तान मधील राजकीय स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी भारताला ताजिकिस्तान हा देश गरजेचा होता. म्हणून भारतानं 2002 साली ताजिकिस्तान मधल्या ऐनी या हवाई तळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि करार केला होता ताजिकिस्तानशी. तो होता 20 वर्षांसाठी. सो 2002 तर 2022 पर्यंत हा करार होता. म्हणजेच काय, तर ऐनी हे हवाई तळ भारत विकसित करेल आणि याचा वापर सुद्धा भारत करू शकतो. किती वर्षांसाठी, 20 म्हणजे 2022 पर्यंत. आणि भारताबाहेरील हा एकमेव लष्करी तळ होता किंवा हवाई तळ होता, लक्षात ठेवा, एकमेव आहे म्हणजे. मग आता इश्यू काय झालाय, तर 2022 साली हा करार ऑफकोर्स संपला. याचा अर्थ जर आपल्याला म्हणजे भारताला हे हवाई तळ वापरायचं असेल तर ताजिकिस्तान सोबत आपला जो करार आहे 2002चा तो रिन्यू करावा लागेल. ताजिकिस्ताननं 2022 साली भारतासोबत हा करार रिन्यू करायला नकार दिला. आणि अशी चर्चा आहे अभ्यासकांमध्ये की ताजिकिस्ताननं हा करार रिन्यू करायला नकार का दिला. ताजिकिस्तानवर प्रेशर किंवा दबाव निर्माण केला कोणी, चीनने. इथे कुठेतरी चीन असेल तुमचा, हा कोपऱ्यात चीन आहे. चीन ताजिकिस्तानला म्हटला जर भारताशी तू हा करार रिन्यू केला तर मी म्हणजे चीन ताजिकिस्तानला जी आर्थिक, लष्करी किंवा मग इतर प्रकारची मदत करतो आहे ती बंद करेल. असं ऐकिवात आहे. कुठेही पेपरमध्ये डायरेक्टली कुठल्या सोर्सद्वारे नमूद केलेलं नसलं तरी आपण काय म्हणतो ते की काय कुठल्या हवाई म्हणजे याच्याद्वारे सूत्रों की हवाले से खबर. सो अशा प्रकारची गोष्ट आहे. तो फक्त मला तुम्हाला हे सांगायचं होतं की ऐनी नावाचं एक हवाई तळ 2022 पर्यंत भारताच्या ताब्यात होतं. ते 22 पासून भारत सरकारनं पुन्हा चर्चा करायचा प्रयत्न केला ताजिकिस्तान सोबत या हवाई तळाच्या वापराबाबत करार रिन्यू करायसाठी. बट यांनी नकार दिला ताजिकिस्तानने. म्हणून आता रिसेंटली इथे जेही आपले फायटर प्लेन्स असतील किंवा जे आपले एअरफोर्सचे काही अधिकारी वगैरे असतील त्या सर्वांना आता ताजिकिस्तान सोडून परत भारतामध्ये यावं लागलं. म्हणून ही न्यूज चर्चेमध्ये होती. ठीक आहे, डन. आता हे जे ऐनी एअरबेस होतं हे आपल्यासाठी का महत्वाचं होतं, तर या ऐनी एअरबेसच्या माध्यमातून भारत अफगाणिस्तानमधील राजकीय स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी काही प्रमाणात कार्य करू शकत होता. लगेच या ऐनी पासून पाकिस्तान पण काही फार जास्त लांब नसलं, कारण जर उद्या कदाचित भारत पाकिस्तान वॉर झाला तर युद्धाचं दुसरं फ्रंट भारताला ओपन करता आलं असतं ताजिकिस्तानच्या माध्यमातून किंवा तिथे जे
इंडियन एअरफोर्स होती त्या माध्यमातून, म्हणून पण आपल्याला अयनी एअरबेस महत्वाचा होता. इथून अगदी नजीक कोण आहे तर चीन आहे, आणि चीनचा शिंजियांग नावाचा प्रांत आहे. जर परत उद्या कधी भारत चीन भांडणं झाले, लय टोकाचा संघर्ष झाला, वाद निर्माण झाला, तर चीनवर सुद्धा युद्ध करायसाठी किंवा अटॅक करण्यासाठी या शिंजिया याचा अयनी एअरबेसचा भारत वापर करू शकला असता. ऍज वेल एज जे चीनची स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी आहे त्याला विरोध करण्यासाठी भारताने जी नेकलेस ऑफ डायमंड स्ट्रॅटेजी आणली, त्या नेकलेस ऑफ डायमंड स्ट्रॅटेजीमध्ये भारतासाठी माफ करा ताजिकिस्तान आणि ताजिकिस्तान मधलं हे अयनी एअरबेस अत्यंत महत्वाचं होतं. बट या क्षणाला अयनी हवाई तळ भारताच्या ताब्यातनं गेलंय. एकमेव भारताबाहेर असणारं जे लष्करी तळ आपल्या ताब्यात होतं किंबहुना जे आपण विकसित केलं होतं ते सध्या तरी आपल्या ताब्यात नाही. ठीक आहे. आणि याचे स्ट्रॅटेजिक इम्प्लिकेशन्स काय आहे तर चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर जो एक प्रकारे भारत वर्चस्व प्रस्थापित करू शकला असता ते आता शक्य नाही आहे. म्हणजे ठीक आहे, डन. पुढे आपण जाऊ. तर तुम्हाला मी ज्या गोष्टी बोललेलो आहे त्याच गोष्टी इथं पीपीटीच्या माध्यमातून दिसतील. ही आपण कधी उभी केली, किती खर्च केला वगैरे, इथं काय काय होतं, याचा इम्पॅक्ट भारतानं माघार का घेतली, याचे परिणाम काय होणार आहेत, लक्षात ठेवलं पाहिजे. जगातले या क्षणाला भारताचे दोनच मोठे शत्रू आहेत, एक म्हणजे पाकिस्तान, दुसरा म्हणजे चीन. हालाकी पाकिस्तानला आतापर्यंत झालेल्या विविध युद्धामध्ये आपण चारी मुंड्या चित केलं असतो, ही गोष्ट सोडून द्या. आता पण जर पाकिस्तानशी कुस्ती झाली आपली तर आपण काही म्हणजे आमच्या विदर्भीन भाषेत म्हणतात की लपकणार नाही म्हणजे आपण झुकणार नाही. ठीक आहे. प्रॉब्लेम हा आहे चीन बाबत, कारण चीनची लष्करी शक्ती, आर्थिक शक्ती भारताच्या खूप पुढे गेलेली आहे, म्हणजे का फारच पुढे गेलेली आहे. आता या अयनी विमानतळाचा फायदा होणार होता इन केस जर भविष्यामध्ये भारत चीन संघर्ष पेटला तर. बट सध्या तरी तो अयनी बेसच आपल्या ताब्यात नाही, असो तो जो काय की आपल्याकडे एक स्ट्रॅटेजिक एज होता तो गेलाय. दुसरी गोष्ट, जिबुती या ठिकाणी चीनचं एक लष्करी तळ आहे. आता जिबुती हे एक आफ्रिकन देशामधला एक देश आहे, मात्र जर तुम्हाला रेड सी मधनं गल्फ ऑफ अडेन मध्ये किंवा मग अरेबियन सी मध्ये एंटर करायचं असेल तर जिबुती हे अत्यंत स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे. उद्या जाऊन जर कदाचित भारत आणि चीन मध्ये संघर्ष झाला तर रेड सीच्या माध्यमातून जो जगाशी आपला व्यापार होतो तो हॅम्पर होऊ शकतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे, डन. पुढे आपण जाऊयात. तो जिबुतीचं माफ करा चीनचं भारताबाहेर सध्या एका ठिकाणी माफ करा चीन बाहेर जिबुती या ठिकाणी एक लष्करी हवाई तळ आहे. चीननं श्रीलंकेमधलं हंबनटोटा पोर्ट सुद्धा घेतलंय. कदाचित पुढच्या काळामध्ये तिथे सुद्धा चीन एक स्वतःचं लष्करी तळ उभं करू शकते. ग्वादार हे जे बंदर आहे जे मुळातच पाकिस्तानमध्ये आहे, हे सुद्धा चीननंच विकसित केलं असल्या कारणानं उद्या जर पाकिस्तान सोबत चीनचे अधिक संबंध मजबूत झाले तर ग्वादार या ठिकाणी सुद्धा चीनचं एक लष्करी तळ उभं केलं जाऊ शकतं. आणि चीनची जी स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी आहे त्यामध्ये म्यानमार मधलं तुमचं सितवे बंदर, बांगलादेश मधलं चिटगाव बंदर, श्रीलंकेतलं हंबनटोटा बंदर, मालदीव मधलं माले बंदर आणि पलीकडे पार अफगाणिस्तान मधलं ग्वादार बंदर. यापैकी 2 तर चीनच्या ताब्यात गेलेलेच आहेत, हंबनटोटा आणि ग्वादार. उर्वरित जर 3ही पोर्ट्स चीननं पुढच्या काळात ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर याचा खूपच मोठा फटका भारताला भविष्यात बसू शकतो. ठीक आहे. सो ह्याच गोष्टी इथे मी डिस्कस करायचा प्रयत्न केला होता. मग अमेरिकेकडे जगात 100+ लष्करी तळ आहे वगैरे वगैरे, ह्या बेसिक गोष्टी आहेत. आता हे जे लष्करी तळ आपल्याकडनं निघून गेलंय म्हणा किंवा जे हवाई तळ निघून गेलंय याचा मोठा इम्पॅक्ट कशावर होईल तर भारताची जी कनेक्ट सेंट्रल एशिया पॉलिसी किंवा सेंट्रल एशिया आउटरीच पॉलिसी ऍज वेल एज जे भारताचं सागरी सुरक्षा धोरण होतं, खास करून स्ट्रिंग ऑफ पर्ल्सच्या माध्यमातून, कारण ती चीनची पॉलिसी आहे आणि स्ट्रिंग ऑफ पर्ल्सच्या माध्यमातून चीन हा भारताला हिंद महासागरात वेढण्याचा प्रयत्न करतोय. सो या दोनही ज्या भारताची इनिशिएटिव्ह आहेत याला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हे होतं भारत ताजिकिस्तान संबंध आणि त्यामधलं खास करून अयनी विमानतळ. आणि अयनी विमानतळ सांगते वेळेस तुम्हाला मी एक ओव्हरऑल गोष्टी इतरही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण पुढे जाऊ, आपण समजून घेऊ भारत व्हिएतनाम संबंध.
आता ॲज यू नो दॅट की व्हिएतनाम हा आशियान कंट्री मधला एक देश आहे. आता जे आशियान देश आहेत जे म्यानमार पासून सुरू होतात म्हणजे म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर आणि पार पलीकडे इकडं मग मलेशिया, त्यापैकी व्हिएतनाम आहे. व्हिएतनामची राजधानी आपण लक्षात घेऊयात, त्याची राजधानी आहे हनोई. बरोबर का नाही? यस, हनोई. आता व्हिएतनाम भारतासाठी का महत्वाचं आहे तर इथेच काही गोष्टी नमूद करून सांगतो जेणेकरून तुम्हाला पुढे जाईल. एक, भारताची पॉलिसी आहे लुक ईस्ट पॉलिसी नावाचे धोरण. ही आपण आणली होती 1991 साली. सो पूर्वेकडे बघा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता भारताला कोण महत्वाचं आहे? व्हिएतनाम महत्वाचं आहे. पुढे भारतानं लुक ईस्ट पॉलिसीचं नवीन व्हर्जन आणलं होतं, तिचं नाव होतं ऍक्ट ईस्ट पॉलिसी 2014. सो पूर्वेकडे कृती करा याही धोरणासाठी भारताला कोण महत्वाचं आहे तर व्हिएतनाम महत्वाचा आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे भारताची एक स्ट्रॅटेजी आहे, तिचं नाव आहे इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी. आणि इंडियन आणि पॅसिफिक ओशन मध्ये वाढता चीनचा प्रभाव नियंत्रित करण्यासाठी भारताला व्हिएतनाम महत्वाचा आहे. सो त्याही अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवा. पुढे भारताला व्हिएतनाम महत्वाचा आहे सुरक्षा संबंधांच्या अनुषंगानं, कारण व्हिएतनामनं भारताकडनं काय घेतलंय तर ब्रह्मोस मिसाईलची मागणी केली होती आणि आपण त्यांना पुरवली पण आहे. पुढं व्हिएतनाम भारतासाठी का महत्वाचा आहे तर ऊर्जा सुरक्षा, कारण व्हिएतनामचा हा जो समुद्री किनारा आहे हा इकडचा ज्याला आपण साऊथ चायना सी म्हणतो, या साऊथ चायना सी मध्ये भारत खास करून भारताची ONGC नावाची कंपनी आणि व्हिएतनामच्या काही सरकारी कंपन्या या समुद्रामधनं वेगवेगळ्या मिनरल्सचं उत्खनन करण्याचं काम करतात. सो भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी सुद्धा कोण महत्वाचं आहे तर व्हिएतनाम महत्वाचं आहे. सो बेसिकली हे 5 तुम्हाला मी फॅक्टर सांगण्याचा प्रयत्न केला की व्हिएतनामचं सिग्निफिकन्स काय आहे भारतासाठी. डन. याच्या पलीकडे इतरही भारताच्या विविध योजना आहेत. मग तुमचे सांस्कृतिक संबंध असतील, तुमचे राजकीय संबंध आहे, वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून भारत आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये कोऑपरेशन आहे. इतकं सखोल मी जात बसणार नाही. मी मुद्द्यावर किंवा चर्चा काय झाली मागच्या वीकमध्ये त्याच्यावरच बोलण्याचा प्रयत्न करेन. बट ओव्हरऑल तुम्हाला एक त्या विषयाचं त्या संबंधांचं काय की एक चित्र तुमच्या नजरेसमोर उभं राहावं याकरता ह्या गोष्टी सांगितल्या. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. सो मुळातच दोन देशांचे संबंध हे गांधीजींच्या काळापासून असणार आहेत. म्हणजे 1972 मध्ये भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. 2016 मध्ये भारत व्हिएतनाम यांच्यात कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप नावाचा करार पण झाला. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट 2022 साली भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाली. या दोनही गोष्टी जर उद्या भारत व्हिएतनाम संबंध आले तर तुम्ही त्या प्रश्नांच्या इंट्रो मध्ये खूप चांगल्या प्रकारे नमूद करू शकता. क्लिअर आहे? चला पुढे आपण जाऊयात. म्हणजे ठीक, डन. आता हनोई या ठिकाणी भारत आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये 5वा सिक्युरिटी डायलॉग झाला. त्या सिक्युरिटी डायलॉग मध्ये या 4-5 गोष्टींवर काम केलं गेलं. काय झालं? पहिलं एक करार झाला तो म्हणजे पाणबुडी शोध बचाव करार. यामध्ये समुद्री सुरक्षा किंवा तात्काळ मदत जर समुद्री सुरक्षेबाबत कुठल्याही प्रकारची असेल, नौदल समन्वय मजबूत करण्यासाठी प्रयत्न झाले. पुढे संरक्षण उद्योग पत्र किंवा सहकार्य यावर दोन देशांनी सहमती दर्शवली. आणि शेवटचा आहे तिसरा मुद्दा, इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये जो खुलेपणा यायला पाहिजे किंवा नियमाधारित इंडो पॅसिफिक क्षेत्राचा वापर हा प्रत्येक देशाला करता यायला पाहिजे, याही करता दोन देशांनी करार केलेले आहेत. सो जस्ट ही याची यादी आहे. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता दोन देशांमध्ये संरक्षण सहकार्य कुठल्या प्रकारचं असतं तर दोन देशांमध्ये एक संयुक्त लष्करी सराव होतो, त्याचं नाव आहे विनबॅक्स 2024. एक मिलान नावाचा सुद्धा युद्ध सराव होता, तुम्ही मिलन म्हणा वाटेवर, 2024 मध्ये तो झालेला आहे. बरं, डिफेन्स पार्टनरशिप 2033 ही फायनलाइज केली गेली. याचा हेतू काय होता तर 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम दोनही देश एकमेकांना सुरक्षा सहकार्याविषयी मदत करतील. मग यामध्ये तांत्रिक मदत असेल, नंतर मग मानवी भांडवलाची मदत असणार आहे किंवा गुप्त माहितीचं देवाणघेवाण याही गोष्टींबाबत इथे चर्चा केली जातील. म्हणून इथे लिहिलं आहे की ऍक्ट ईस्ट पॉलिसीच्या अनुषंगानं आणि चीनचा विरोध या दोनही घटकांच्या बाबतीत भारताला व्हिएतनामची गरज आहे. पुढे दोन देशांमधले व्यापारिक संबंध, फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.
2024-25 मध्ये भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील व्यापार हा ॲव्हरेज $15.76 बिलियन आहे. तुम्ही त्याला $16 बिलियन सुद्धा लिहायला काहीच हरकत नाही. बरं, मग आयात काय करतो, निर्यात काय करतो, ह्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता जर तुम्हाला असं वाटतं की त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. अदरवाईज इतक्या काही गोष्टी ह्या महत्वाच्या नसतात. पुढे भारताने किती गुंतवणूक केली आहे व्हिएतनाममध्ये, तर $2 बिलियन. बरं, व्हिएतनामने किती केली आहे भारतामध्ये गुंतवणूक, तर $12.69 मिलियन. आणि आपल्या तामिळनाडूमध्ये व्हिएतनामनं इलेक्ट्रिक व्हेकलचं एक काय तुम्ही असं म्हणा की प्लांट टाकलाय, तो तुम्हाला इथे दिसेल, विनफास्ट EV प्रकल्प तामिळनाडू. मी काल जेव्हा या गोष्टीविषयी चर्चा म्हणजे अभ्यास करत होतो तेव्हा मी जरा तो प्लांट कसा आहे आणि काय काय, तर व्हिएतनामची एक कंपनी आहे जी भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि हाच तो प्लांट आहे म्हणजे. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट, अधिक विकास आणि मानवी सहकार्याच्या अंतर्गत भारतानं कोणकोणत्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे, तर दरवर्षी 200 पेक्षा जास्त व्हिएतनामचे अधिकारी आणि विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात. बरं, पुढे आपण पाहतो की 2024 साली एक प्रकारचं एक काय टायफूनला मला मराठीमध्ये काय चक्रीवादळ टाईप एक धडकलं होतं व्हिएतनामला. अशा वेळेस व्हिएतनाममध्ये स्थानिक लोकांना बेसिक मदत पुरवण्यासाठी भारतानं ऑपरेशन सद्भाव लॉन्च केलं होतं आणि या सद्भाव अंतर्गत म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या तीनही देशांना भारतानं मग औषधी मदत पुरवली, नंतर मग खाद्य सहकार्य, नंतर मग आपण काय तर आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत NDRFच्या टीम्स तिथे गेलेल्या होत्या. सो दिस आर द बेसिक मदत जी आपण ऑपरेशन सद्भाव अंतर्गत व्हिएतनामला पोहोचवली. नंतर कोविड काळामध्ये व्हॅक्सिन मैत्री प्रोग्राम अंतर्गत सुद्धा भारतानं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे डोसेस हे व्हिएतनामला पोहोचवलेले आहेत. त्यातनं काय दिसतं की भारताची सॉफ्ट पॉवर किती मजबूत आहे, कारण अडचणीच्या वेळी भारत वाट बघत नाही की आपल्याला कोणतरी विचारावं किंवा आपल्याला कोणतरी फोन करावा की भारत ये मला मदत कर. भारत स्वतःहून मदत करतो. मग ऑपरेशन दोस्त 2022 साली भारतानं कुठे राबवलं होतं, तर तुमच्या टर्की आणि सिरियामध्ये. नंतर ऑपरेशन मैत्री 2015 प्रचंड मोठा भूकंप आला होता नेपाळमध्ये, 9,000पेक्षा जास्त लोक मेली होती. अशा वेळेस भारतानं नेपाळला मदत केली होती ऑपरेशन मैत्री खात्यात. ऑपरेशन नीर 2014 भारतानं मालदीवला हेल्प केलेली. ऑपरेशन संजीवनी भारतानं मालदीवला मदत केलेली आहे ऑपरेशन संजीवनी अंतर्गत. 2020 ची गोष्ट आहे, आफ्टर कोविड. सो भारत हा विश्वची माझे घर, सबका साथ सबका विकास सबका विश्वास, वसुदैव कुटुंबकम या नीतीवर चालणार आहे आणि याच अंतर्गत भारतानं व्हिएतनामला वेळोवेळी मदत केली, किंबहुना इतरही देशांना केली. तुम्हाला मी अदर पण एक्झाम्पल सांगितले, वेळोवेळी तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही त्या गोष्टी कोट करू शकता. ठीक, चला पुढे जाऊ. सांस्कृतिक संबंध आहेत का? आहेत. मग दोन देशामध्ये बुद्धिझमच्या अनुषंगानं महत्वाचं म्हणजे आर्थिक सांस्कृतिक संबंध आहेत. हिंदुइझमच्या अनुषंगानं काही सांस्कृतिक संबंध आहेत. आपण हे पण पाहतो की इंडियन डायस्पोरा किती आहे हो व्हिएतनाममध्ये, तर जवळपास 8,000पेक्षा जास्त भारतीय लोक व्हिएतनाममध्ये राहतात. आणि हेच भारतीय लोक हे काय तर आपले अँबॅसेडर पण आहेत, ॲज वेल ॲज आपली सॉफ्ट पॉवर भारताची वाढवण्यासाठी ते अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे नेक्स्ट, भारत आणि व्हिएतनाम यांच्यावर लव इन व्हिएतनाम नावाचा मूव्ही पण आलाय, सो तुम्ही त्याच्याविषयी पण बघू शकता. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राची पण स्थापना हनोई या ठिकाणी झालेली आहे, सो तुम्ही तेही मुद्दे लिहू शकता. आता भारत व्हिएतनाममध्ये कोणते इश्यूज आहे? एक तर चीनचं आक्रमक वर्तन, नंतर आशियानमध्ये बऱ्याचदा निर्णयच होत नाही, कारण आशियानचे जे 10 देश आहे यांच्यामध्ये कन्सेन्सस मॉडेल आहे, म्हणजे जोपर्यंत 10ही देश एका मुद्द्यावर हो म्हणणार नाही तोपर्यंत तो निर्णय घेतला जाणार नाही. सो तोही एक वादाचा मुद्दा आहे. संरक्षण उत्पादनामध्ये भारत पुढे गेलेला असला तरी व्हिएतनाम आणि भारत यांच्यामध्ये संरक्षण करार अजूनही त्या दर्जाचे किंवा त्या प्रमाणात झाले नसल्या कारणानं तीही एक समस्या. आणि बाकी मग अजूनही व्यापार तुलनेपेक्षा कमी आहे, त्यावर विशिष्ट प्रकारे काम करता येईल. आणि अल्टिमेटली असेल भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधामधला निष्कर्ष. मुद्दे तुमच्या कामाचे आहेत, तुम्ही वाचून घ्यायचे म्हणजे. ठीक आहे, डन. पुढे आम्ही जाऊ. आता आजच्या डिस्कशन मधला चौथा अत्यंत महत्वाचा मुद्दा, ज्याचं नाव आहे भारत बोट्सवाना संबंध. बोट्सवाना कुठे आहे जस्ट फक्त इथं बघून घेऊ, बाकी जास्त आपल्या कामाची गोष्ट नाही. बघा इथं हा आहे अख्खाचा अख्खा आफ्रिकन खंड, आणि आफ्रिकन खंडामध्ये साऊथ आफ्रिका या देशाच्या वर तुम्हाला बोट्सवाना नावाचा देश पाहायला भेटतो, ज्याची राजधानी काहीतरी
गॅबोरोन अशी काहीतरी आहे, गॅबोरोन, यस गॅबोरोन. तर 2-3 दिवसापूर्वी भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम ह्या तिथे गेलेल्या होत्या आणि भारत बोट्सवाना द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी विविध क्षेत्रांतर्गत चर्चा झाली. त्यापैकी एक होतं तो म्हणजे प्रोजेक्ट चिता, जो भारताचा आहे. आणि याच प्रोजेक्ट चिता अंतर्गत बोट्सवानामधनं काही चिते हे पुढच्या काळामध्ये भारतात पाठवले जाणार आहेत. सो त्याबाबत एक करार झाला. तो जस्ट फक्त तुम्हाला बोट्सवाना कुठे आहे एवढं जरी माहिती असलं तरी प्रीसाठी आपल्याला ह्या गोष्टी कदाचित महत्वाच्या ठरू शकतात. बाकी मग इथं साऊथ आफ्रिका आहे, नामिबिया, झिम्बाब्वे, झांबिया, अंगोला, मोझांबिक, मॅडागास्कर. मॅपिंगच्या कॉन्टेक्स्ट तुम्ही ह्या सर्व गोष्टी एकदा बघून घ्याल म्हणजे. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता शेवटचा मुद्दा ते म्हणजे जागतिक आण्विक संकट. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी मागच्या 4-5 दिवसापूर्वी घोषणा केली होती की अमेरिका परत न्यूक्लिअर टेस्ट करण्याच्या मार्गावर आहे किंवा न्यूक्लिअर टेस्ट करणार. आता याच अमेरिकेनं 1945 मध्ये जापानवर तुम्हाला माहित आहे अणुबॉम्ब टाकलेले आहेत. हिरोशिमा आणि नागासाकी. त्याचे काय पडसाद उमटले किंवा आजही त्याचा त्रास हा तिथल्या स्थानिक लोकांना सहन करावा लागतो. याच्या काय स्टोरीज बरेचदा पेपरमध्ये किंवा तुम्ही कुठतरी न्यूज मध्ये बघितल्याच असतील. म्हणजे मागच्या काही वर्षांपासून रशिया, चीन, नॉर्थ कोरिया हे जे 3 देश आहेत हे मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर टेस्ट करत आहेत. बरं, यामध्ये तुम्ही आता इराण पण ऍड करून चला, कारण इराणची पण इच्छा आहे ना की त्याच्याकडे न्यूक्लिअर वेपन असावेत म्हणून. द प्रॉब्लेम इज दॅट की आतापर्यंत अमेरिकेने तरी न्यूक्लिअर टेस्ट करण्यावर जास्त भर दिला नव्हता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं जे एक वॉर डिपार्टमेंट आहे त्यांना सांगितलंय, असं म्हणतात की पुढच्या काळात नवनवीन न्यूक्लिअर वेपन्स तर बनवा आणि आपल्याकडे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्या तुम्ही आता टेस्ट पण करायला सुरुवात करा. त्यामुळे कदाचित असं होऊ शकते की जग पुन्हा एकदा न्यूक्लिअर वॉर, ज्याला आपण अणुयुद्ध असं म्हणतो, त्याच्याकडे ढकलल्या जाऊ शकतं. आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ही पॉलिसी परत जगाला आर्थिक आणि युद्धाच्या संकटामध्ये नेऊ शकते, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता सध्या, कारण याविषयी यूपीएससीवर प्रश्न 2017-18 साली विचारला गेला होता बहुतेक प्रीमध्ये, की जगातील असे कोणते देश आहे की ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. आता जे P5 कंट्रीज आहे, ज्याला आपण असं म्हणूया की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मधल्या परमनंट मेंबर्स, ह्या 5 कंट्रीज यांच्याकडे कन्फर्म न्यूक्लिअर वेपन्स आहेत. कोणकोणते देश आहेत P5 नेशन्स? अमेरिका, UK, फ्रान्स, रशिया आणि लास्ट वाला तुमचा चीन. सो हे तुमचे 5 देश पाहायला भेटतात जे सिक्युरिटी काउन्सिलचे परमनंट मेंबर आहे, ऍज वेल ऍज यांच्याकडे काय येतात न्यूक्लिअर वेपन्स आहेत. हे वगळता अधिक कोणते देश आहेत जगातले ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत? तर पुढचा देश इंडिया, पाकिस्तान, इस्रायल आणि नॉर्थ कोरिया. तुम्ही या ठिकाणी गोष्टी बघू शकता. म्हणजे आता हे जे 4 देश आहेत, या 4 देशांनी 2 करारांवर आजपर्यंत कधीच सही केली नाही. त्या कराराचं पहिलं नाव आहे NPT, दुसरं करार आहे त्याचं नाव आहे CTBT. NPT करार 1967 आणि CTBT करार आहे 1997. NPTचा फुल फॉर्म आहे नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी आणि CTBTचा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रीटी. NPT वर पण भारतानं सही केली नाही आणि CTBT या करारावर सुद्धा भारतानं सही केलेली नाही. आता हे करार काय आहेत काय नाही नंतर कधी अभ्यासू, आपल्या GS साठी उपयोगाचा नाही. मात्र जर तुमच्यापैकी काही विद्यार्थी हे PSIR ऑप्शनलचा अभ्यास करणार असतील तर तुम्ही आजच या कराराविषयीची अगदी सखोल माहिती घेणं गरजेचं आहे. बरं, भारताकडे अण्वस्त्र कधी आलेत किंवा भारतानं अणु चाचणी कधी केली? पहिली अणु चाचणी केली भारतानं 1974 मध्ये. त्याला आपण काय म्हणतो तर पोखरण 1 आणि त्याचंच नाव आहे ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा. 1998 मध्ये भारतानं दुसऱ्यांदा अणु चाचणी केली, त्याचं नाव होतं पोखरण 2. त्यावर परमाणु नावाचा मूव्ही पण आलेला आहे.
आणि 1998च्याच पोखरण 2 या चाचणीचं नाव ठेवलं गेलं ऑपरेशन शक्ती. जर तुम्हाला नसेल आठवत ह्या गोष्टी किंवा तुम्ही जर वाचल्या नसतील तर जस्ट तरी तुम्ही गुगल करू शकता बेसिक गोष्टी समजून घ्यायसाठी. 2003 मध्ये भारतानं स्वतःचं न्यूक्लिअर डॉक्ट्रिन ज्याला आपण म्हणतो अण्वस्त्र सिद्धांत सुद्धा घोषित केला. आणि ज्या सिद्धांतामध्ये पहिला मुद्दा होता की भारत पहिल्यांदा कोणत्याही देशावर न्यूक्लिअर वेपन वापरणार नाही. त्यालाच म्हटलं गेलं नो फर्स्ट यूज पॉलिसी. ठीक आहे, तुम्ही मल्टिपल टाइम्स या गोष्टी बघितल्या असतील म्हणजे. ठीक, सो फक्त तुम्हाला मला ह्याच बेसिक गोष्टी सांगायच्या होत्या की सध्या जगात अमेरिकेचं काय चालू आहे त्याचा आता जगावर तर इम्पॅक्ट पडू शकतो. कारण जर अमेरिकेने उद्या न्यूक्लिअर टेस्ट केल्या तर रशिया पण अधिक वाढेल, रशिया वाढवेल तर परत मग चीन वाढवेल, चीन वाढवेल तर आपल्याला पण टेस्ट कराव्या लागतील. कारण चीन हा काय तर आपला एक दुश्मन राष्ट्र आहे. मधल्या 2-4 दिवसा अगोदर पाकिस्ताननं घोषित केलं होतं की तो सुद्धा न्यूक्लिअर टेस्ट करतोय. सो परत जग हे आता युद्धाच्या दारातच ओढल्या जातंय की काय अशी स्थिती सध्या जगाची तयार झाली. आणि त्यासाठी रशिया पण दोषी, चीन पण दोषी आहे, त्यात काही दोमत नाही. मात्र अमेरिकेची नीती किंबहुना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फॉरेन पॉलिसी हे सुद्धा अत्यंत महत्वाचं रिझन आहे. जर असं झालं तर मग पुढे काय होईल नो वन नोज. सो या ठिकाणी आपण या वीकचं जे धिस वीक IR हे सेशन होतं हे थांबूयात. तुम्हाला सेशन कसं वाटलं हे डेफिनेटली आम्हाला सुचवा. काही सुधारणा असतील, काही तुमच्या सजेशन असतील तर तेही जर तुम्ही सांगितल्या तर काय होईल की आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं ते प्रेझेंट करता येईल तुमच्या समोर. ॲज वेल ॲज जर तुम्हाला याची PPT हवी असेल या सेशनची तर तसंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा अकॅडमीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ती कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचवायची काय याची एक प्रोसेस म्हणा किंवा तयारी काय असेल ती ठरवता येईल म्हणजे. ठीक आहे, सो थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू.